भैरव भटजींनी प्रार्थना केली, महाराज केवळ आपल्या आशीर्वादाने आणि कृपेमुळे आपल्या या दिव्य पादुकांचे पूजन आमच्याकडून घडले आहे. आपणच दिलेल्या आशीर्वाचनानुसार पुढील वंशजांकडून यावच चंद्रदिवा करो अशीच पूजा अखंड करून घ्यावी. सर्वांना शुद्ध बुद्धी द्यावी. धन धान्य, यश, कीर्ती, संतती, समृद्धी याचा लाभ व्हावा. मानवी स्वभावानुसार काही अपराध घडले तर मातृहृदयाने उदार अंतःकरणाने सर्वांना क्षमा करावी व आपले कृपाछत्र अखंड लाभावे. आपल्या मनोहर पादुकांची सेवा करणाऱ्या सर्व भक्तांची मनोरथे पूर्ण करावीत. ही प्रार्थना ऐकतानाच सर्वांची हृदये हेलावली. या क्षणी प्रत्येक जण पुनः पुनः श्री महाराजांच्या दिव्य मूर्तीचे व मनोहर पादुकांचे अवलोकन करीत ते रूप अंतःकरणात साठवून ठेवत होते. काही क्षण असेच गेले. महाराजांनी दंड कमंडलू हाती घेतले. भैरव भटजींनी श्रींचे चरणकमल घट्ट धरून ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले, मी पादुकारूपाने येथेच राहणार आहे. स्वामी पूर्वाभिमुख झाले. कृष्णा प्रवाह जवळ आले. प्रवाह दुभंगला. दुतर्फा फुलांचे पुष्करणी दिसली. त्यावरून पुढे जात महाराज गणगापुराकडे मार्गस्थ झाले. हा दिवस होता गुरुद्वादशीचा. 3 पु. टेंबेस्वामी महाराजांनी नृसिंहवाडी मुक्कामी पु. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुद्वादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले असल्यामुळे गुरुकृपेची आठवण सतत राहण्यासाठी पु. गुळवणी महाराजांनी प्रत्येक गुरुद्वादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. मनोमन ठरवले. त्यानुसार ते प्रत्येक गुरुद्वादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळून मग पु. गुळवणी महाराजांना देखील ओवाळत असत. पु. गुळवणी महाराज प्रत्येक सुवासिनीस 1 रुपया ओवाळणी घालत. एका गुरुद्वादशीस ओवाळणीसाठी पु. गुळवणी महाराजांकडील 500 रुपये खर्च झाले. याचाच अर्थ त्या दिवशी सुमारे 500 सुवासिनींनी महाराजांना ओवाळले, औक्षण केले. या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतही फार मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो. श्री महाराजांचे भक्त परंपरेतही हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. लाईक करा, सबस्क्राईब करा.